जाती धर्म हे वागण्याच्या रीतीभाती शिकवतात, मात्र धर्मांध व्यक्ती फक्त आपलाच धर्म वाढावा यासाठी अत्यंत खालच्या थराला जात असेल तर त्याला अधर्मच म्हणावं लागतं। महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण काही नवीन नाही, मात्र हे जाती धर्म जेव्हा धार्मिक तेढ निर्माण करतात तेव्हा संपूर्ण समाजमन कलुषित होऊन जातं। महाराष्ट्रात याच घटनांना खतपाणी घालण्याचे प्रकार वाढतायत। काही पक्ष आपल्या वोट बँका शाबूत राहाव्यात यासाठी हे उद्योग करत असल्याची बाब प्रकर्षानं जाणवत असल्याचं अनेक राजकीय जाणकार सांगतायत। नुकतीच उरणमध्ये एक अत्यंत संतापजनक घटना घडली। येथील मूळ राहणार कर्नाटक राज्यातील दाऊद शेखनं अवघ्या 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीनं लग्नास नकार दिला म्हणून तिला अत्यंत यातनादायी मृत्यू दिला। तिच्या मृतदेहाची विटंबना झाली। हा अमानुष प्रकार करून हा आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेला। त्याला तिथे देखील राजकीय वरदहस्त मिळणार होता का? कारण आरोपी यशस्वीला संपवण्याआधी लग्नाची गळ घालून कर्नाटकमध्ये पळवून घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती। हे आरोपी गुन्हा करून पळून देखील अशाच राज्यात जातात जिथे त्यांना राजकीय दृष्ट्या पोषक वातावरण मिळतं। या घटना धर्मांध व्यक्तींचे अधार्मिक मनसुबे अत्यंत चांगल्या रीतीने प्रदर्शित करतात। यानंतर एक अशीच घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडली आहे। पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी चौघांना गजाआड केलंय। या नराधमांवर अतिप्रसंग आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल झालाय। तब्बल 5 वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीनं लग्न आणि धर्मांतर करून अत्याचार केल्याचा जबाब तरुणीनं दिलाय। परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी युनुस चौगुलेला सोडण्यासाठी तुतारी गटाच्या अहिल्यानगरच्या एका बड्या नेत्यानं पोलिसांवर दबाव टाकल्याचे आरोप अनेक वृत्तवाहिन्यांनी केल्याचे समोर आलंय आणि या प्रकरणाला मिळाला राजकीय रंग। या प्रकरणातील मुख्य आरोपी हा तुतारी गटाचा पदाधिकारी असल्याचं समजतं। त्यामुळे आरोपीला सोडवण्यासाठी एका बड्या नेत्यानं पोलिसांवर दबाव आणल्याचं वृत्त अनेक स्थानिक मीडिया हाऊसद्वारा दाखवण्यात आलं। मात्र याबाबत तुतारी गटाच्या बड्या महिला नेत्या चुप्प आहेत। फक्त राजकीय स्वार्थासाठी या आरोपींना पोचण्याचं काम इथे होत असल्याची चर्चा अनेकदा ऐकायला येत आहेत। लव जिहाद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणाऱ्या या बड्या महिला नेत्यांना उरणच्या लेकीचा गेलेला जीव दिसत नाही का? प्रत्येक वेळेला जिला जीव गमवावा लागतो ती तरुणीच विशिष्ट धर्माची का असते? याचं उत्तर या महाराष्ट्राच्या सो कॉल्ड ताई देतील का असा प्रश्न आता सुज्ञ जनता विचारू लागली आहे। धारावीमध्ये बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्यांची काही आरोपींनी केलेली निर्घृण हत्या हा सुद्धा दहशतवादातलाच एक प्रकार असल्याची बाब अनेक जण उघडपणे बोलत आहेत। आधी भर दिवसा या तरुणाची हत्या झाली आणि नंतर त्याच्या अंत्यसंस्कारात दगडफेक केली। धारावीत झालेली ही घटना हे दाखवून देते की जो मतदारसंघ विशिष्ट पक्षाचा बालेकिल्ला आहे तिथे तरुणाची अंत्ययात्रा काढणंही मुश्किल झालंय। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्यात। एखाद्या पक्षाची ताकद काय वाढली, महाराष्ट्रात धर्मांध प्रवृत्ती डोकं वर काढू लागल्यात अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे। मात्र हीच वेळ आहे सुज्ञ नागरिकांनी एकत्र येण्याची आणि येणाऱ्या निवडणुकीत डोळे उघडून मतदान करण्याची। आत्मपरीक्षण हे प्रत्येक मतदाराने करायलाच हवं असं आवाहनही राजकीय जाणकार करत आहेत।